तर राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती। बऱ्यापैकी फेब्रुवारी महिना इथं चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्याच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकरी एकतर म्हणजे मिरची, त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो टोमॅटो या पिकाची लागवड करताना तिथं पाहायला मिळणार। शेतकरी मित्रांनो, या पिकाची लागवड करण्यापूर्वी तुम्हाला अतिशय काही महत्त्वाच्या गोष्टींकडे तिथं लक्ष देणं गरजेचं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रॉपर जी काही जमिनीची मशागत आहे तर ती जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे। जमिनीची चांगल्या प्रकारे खोल नांगरट करून जी काही माती आहे शेतकरी मित्रांनो, तर ती माती प्रॉपर भुसभुशीत करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये जे काही तण नियंत्रण आपल्याला आपल्या जमिनीमध्ये ठेवणं गरजेचं आहे। तण नियंत्रण प्रॉपर ठेवलं तर आपल्या पिकाचं निश्चितच तिथं चांगल्या प्रकारे उत्पादन वाढलेलं पाहायला मिळेल। त्याच्यासोबतच जो काही बेसल डोस असतो शेतकरी मित्रांनो, आपल्याला बेसल डोस जो आहे तर तो बेडवरती चांगल्या प्रकारे टाकून घेणं गरजेचं आहे। शेणखताचा आपल्याला मुख्यतः म्हणजे आवर्जून तिथं बेसल डोस भरताना वापर करणं गरजेचं आहे। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, आपण रोग व कीड नियंत्रणासाठी तुम्ही निमॅटोड्स नियंत्रणासाठी किंवा शेतकरी मित्रांनो हुमणी अळी नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्याच काळामध्ये जो काही बेसल डोस टाकता तर त्याच्यामध्ये जे काही लिंबोळी पेंट असते तर ती लिंबोळी पेंट सुद्धा आपल्याला ज्या शेणखतामध्ये किंवा जो काही तुम्ही बेसल डोस रासायनिक खताचा टाकता तर तो टाकताना तिथं लिंबोळी पेंटचा आवर्जून प्रति एकरासाठी 1 ते 2 बॅगा तिथं वापर करा। रासायनिक खतं प्रॉपर आपल्या जमिनीच्या माती परीक्षण करून अन्नद्रव्य आपल्याला प्रॉपर आपल्या पिकासाठी देणं गरजेचं आहे। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, प्रॉपर जे काही सुरुवातीच्या काळामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जर विचार केला तर जे काही ट्रॅप वगैरे असतात आपल्या शेतामध्ये, जे काही स्टिकी ट्रॅप असतात तर ते तिथं बसवणं गरजेचं आहे। याच्या व्यतिरिक्त याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण आता नजर मारूया। तर शेतकरी मित्रांनो, मी इथं माझ्या शेतामध्ये इथं पाहू शकता कशा प्रकारे चांगल्या क्वालिटीचा जो काही मल्च पेपर आहे तर इथं आखलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हा आव्हाना कंपनीचा मल्च पेपर तुम्ही इथं पाहू शकता। इथं ब्रँड नेम सुद्धा आपल्याला आव्हाना कंपनीचं दिलेलं पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये जर आपण मल्च पेपरचा जर वापर केला तर आपल्याला आपल्या शेतामध्ये तिथं विविध वेगवेगळ्या प्रकारचे फायदे तिथं पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तण आहे तर ते तिथं तण नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे पाण्याची बचत जी काही मल्च पेपर वापरल्यामुळे तिथं झालेली पाहायला मिळते। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, आता सध्या उष्ण तापमान आहे, जे काही उन्हाळी हंगाम तिथं सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता आव्हाना कंपनीचा पांढऱ्या रंगाचा जो काही मल्च पेपर आहे तर तो इथं अंतरलेला आहे आपण। याचा फायदा काय होणार आहे, जे काही उष्णतेपासून आपल्या पिकाला तिथं पांढऱ्या रंगामुळे संरक्षण मिळालेलं पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मल्चिंग पेपर संबंधात जे काही प्रश्न असतात तर त्याचं सुद्धा उत्तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की नेमकं कोणते कोणते पिकं आपण मल्चिंग पेपरवरती लागवड करू शकतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, टोमॅटो आपल्याला कंपल्सरी मल्चिंग पेपरवरती लागवड करायचं आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही टरबूज, खरबूज, मिरची, वांगी, मिरची सुद्धा आपल्याला कंपल्सरी जे काही मल्चिंग पेपरवरती तिथं लागवड करणं गरजेचं आहे। काकडी, असे विविध जे वेगवेगळे पिकं असतात तर त्याची आपण मल्चिंग पेपरवरती लागवड करू शकतो। भरपूर सारे शेतकरी मित्र पाहिलेला आहे, कापूस सुद्धा मल्चिंग पेपरवरती तिथं लागवड केलेली आहे। टरबुजामध्ये केळी घेऊन मल्चिंग पेपरवरती शेतकरी मित्र तिथं लागवड करतात। याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा जो काही दुसरा प्रश्न असतो तर तो म्हणजे नेमकं कोणत्या मल्चिंग पेपरचा आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, पिकाच्या कालावधीनुसार आता जसं आपण जर विचार केला, टरबूज हे पीक बऱ्यापैकी 80-90 दिवसाच्या आसपास आलेलं पाहायला मिळतं। त्याच्यासोबतच टोमॅटो, मिरची हे 5-6 महिन्यापर्यंत पीक गेलेलं पाहायला मिळतं। काकडी 80-90 दिवसाच्या आसपास पीक गेलेलं तिथं पाहायला मिळतं। असे पिकाच्या कालावधीनुसार आपल्याला तिथं मल्चिंग पेपरचा निवड करणं गरजेचं आहे। आता हे जे आव्हाना कंपनीचं जे मल्चिंग पेपर आहे तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये तिथं पाहायला मिळतात। 3 महिन्याच्या साठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, 3 महिना कालावधी पिकासाठी। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, 5 महिन्याच्या कालावधी पिकासाठी। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, तुम्ही 8 महिन्याच्या पिकाच्या कालावधीसाठी जे काही मल्चिंग पेपरची तिथं निवड ही करू शकता। कोणत्या रंगाच्या आपल्याला मल्चिंग पेपरची तिथं निवड करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, 2 प्रकारच्या रंगाचे मल्चिंग पेपर आपल्याला तिथं आलेले पाहायला मिळतात। एक म्हणजे सिल्वर ब्लॅक आणि त्याच्यासोबतच जो काही दुसरा कलर आहे तर तो म्हणजे व्हाईट ब्लॅक। शेतकरी मित्रांनो, आता जो काही सिल्वर ब्लॅक कलरचा जो काही मल्चिंग पेपर असतो तर तो आपल्याला जे काही उन्हाचे प्रतिबिंबाने आपल्याला तापमान नियंत्रित करताना तिथं पाहायला मिळतो। परंतु जो काही व्हाईट कलरचा मल्चिंग पेपर आहे शेतकरी मित्रांनो, तर तो बऱ्यापैकी आपल्याला जे काही अतिशय जे उष्ण
संपूर्ण भागातील जे शेतकरी आहेत त्याच्या ज्या भागामध्ये जसं आपण जळगाव या भागात जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये 45 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त टेम्परेचर गेलेलं पाहायला मिळतं. अशी जी काही जास्त उष्ण प्रदेशातील शेतकऱ्यांनी जो काही व्हाईट ब्लॅक या रंगाचा जो मल्चिंग पेपर असतो तर त्याची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की बाबा मल्चिंग पेपरवरती छिद्र असणं गरजेचं आहे की नाही. होय शेतकरी मित्रांनो, आपल्याला रेडीमेड छिद्र जे आहेत, आता रेडीमेड छिद्र असलेली सुद्धा आपल्याला मल्चिंग फिल्म किंवा मल्चिंग पेपर आपण ज्याला म्हणतो तर ते उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही तुमच्या गरजेनुसार जे छिद्र आहेत तर ते पाडू शकता. आता टोमॅटो मिरची या पिकात जर विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला जे छिद्र असणार आहेत तर ते आपल्याला 30 सेंटीमीटर पासून 45 सेंटीमीटर पर्यंत आपण आपल्या हाताने सुद्धा छिद्र तिथं पाडून घेऊ शकतो, किंवा रेडीमेड छिद्र असलेले सुद्धा जे काही मल्चिंग पेपरचा तुम्ही तिथं वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता हे जे काही आव्हाना कंपनीचं मी मल्च पेपर ठरलेला आहे तर याचे वैशिष्ट्य काय आहेत बाबा शेतकरी मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इस्रायल टेक्नॉलॉजी आपल्याला वापरताना तिथं पाहायला मिळते. त्याच्यासोबतच ही सल्फर रेजिस्टन्स मल्च पेपर तिथं बनवताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शेतकरी मित्रांनो काय होतं, जी टिकवण क्षमता आपल्याला जास्तीत जास्त असल्याची तिथं पाहायला मिळणार. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे काही तापमान आहे कलरमुळे तर ते तापमान सुद्धा आपल्याला तिथं मेंटेन झालेलं पाहायला मिळतं. जे तण आहे तर तणावरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण भेटतं. त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आता तुम्ही इथं लाईव्ह मध्ये पाहू शकता जे काही छोटेशी जनावरं किंवा कुत्रे वगैरे याच्यावर फिरलेले आहेत. एकदम जवळ घ्या सर फुटेज. हे पहा इथं तुम्ही पाहू शकता छोटेसे पावलं वगैरे कुत्र्यांचे पडलेले आहेत, परंतु मल्च पेपर कुठल्याही प्रकारे जो काही फाटलेला नाही किंवा खराब झालेला नाही, एकदम चांगल्या प्रकारे गुणवत्ता असलेला क्वालिटी असलेला हा मल्च पेपर आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मल्च पेपरचा आपला जो फायदा विशेष आहे तर तो म्हणजे पाण्याची आपल्याला तिथं जास्तीत जास्त बचत तिथं झालेली पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे काही पीक आपण लावतो तर ते पीक लावल्यानंतर पांढऱ्या मुळांचा तिथं जास्तीत जास्त विकास होतो. आता कधी कधी काय होतं शेतकरी सिल्वर अँड ब्लॅक कलरचे जे मल्चिंग पेपर असतात तर ते बऱ्यापैकी अंतरल्यानंतर इथून हीट बाहेर जास्तीत जास्त जनरेट होतो आणि आपल्याला जे सुरुवातीच्या काळात जे आपण रोप लावतो तर ते डॅमेज झालेलं आपल्याला तिथं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचा सुद्धा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला आपल्या शेतामध्ये झालेला नाही. खूप चांगल्या प्रकारे गुणवत्ता असलेला हा जो काही मल्च पेपर आहे आव्हाना कंपनीचा तर तो आपल्याला तिथं पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, यावर्षी तुम्ही सुद्धा योग्य मल्चिंग पेपरचा वापर करा आणि तुमच्या उत्पादन तिथं वाढवा. धन्यवाद.